नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी काय आहे तर खरीप पीक विमा 2024-25 या 2024-25 च्या खरीप पीक विम्यासाठी 2308 कोटी रुपये मंजूर झालेले आहे। हे 14 जिल्हे कोणते असणार आहे आणि त्यांना विमा कसा वाटप होणार आहे ते संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर चला बघूया व्हिडिओ। नमस्कार, पीक विमा वाटप म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत असते। शेतकरी मित्रांनो, जी नुकसानीपूर्व सूचना वेळेत देणाऱ्यांना थेट बँकेत जमा होते। यामध्ये खरीप हंगामातील नुकसानीसाठी सुमारे 2308 कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले असून नैसर्गिक आपत्ती, पेरणी नीस प्रतिबंध, कापणी पश्चात नुकसान अशा विविध कारणासाठी हेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते। आता शेतकरी मित्रांनो, हेक्टरी किती रुपयांपर्यंत नुकसान मिळणार आणि हे 2308 कोटी कोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झाले ते सुद्धा बघूया। शेतकरी मित्रांनो, पीक विमा वाटपाची प्रक्रिया आधी समजून घेऊया कशी असते। मुद्दा नंबर 1 म्हणजे पूर्वसूचना। शेतकऱ्यांना पीक नुकसानीची पूर्वसूचना वेळेत देणे आवश्यक असते। शेतकरी मित्रांनो, नंबर 2 चा मुद्दा आहे तपासणी। आता कृषी विभाग आणि विमा कंपनीद्वारे नुकसानीची पडताळणी केली जाते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे तुम्ही ई पीक पाहणी करता, त्याच्यानंतर क्लेम करता, त्याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये जे सर्वेवाले येतात, कंपनीचे प्रतिनिधी येतात, त्यांच्याद्वारे नुकसानीची पडताळणी केली जाते। त्यानंतर विमा भरपाई। आता पीक कापणी प्रयोग आणि नुकसान स्थितीनुसार भरपाईची रक्कम निश्चित होते। म्हणजे पीक कापणी झाल्यानंतर खरोखर काय तुमचे नुकसान किती झाले, त्यानंतर नुकसान बघून तुम्हाला हेक्टरी किती रक्कम द्यायची हे विमा कंपनी आणि राज्य सरकार ठरवते। आता थेट लाभ हस्तांतरित म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे कसे जमा होतात, तो विमा रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा होतात। म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे तुमचं आधार बँक खातं आहे त्या आधारशी जोडणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता भरपाईचे प्रकार बघूया। आता उत्पन्न घट जर बघितली तर नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजे पूर, दुष्काळ, वादळ किंवा रोगामुळे उत्पादनात घट आल्यास, म्हणजे शेतकरी मित्रांनो, पुरामुळे, दुष्काळामुळे किंवा वादळ किंवा तुमच्या पिकावरती कोणता रोग आल्यानंतर तुम्हाला नुकसान जास्त मिळते। आता पेरणीस प्रतिबंध, प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न झाल्यास 25% पर्यंत, म्हणजे शेतकरी मित्रांनो, पेरणी नाही झाली आणि 25% नुकसान आहे तर तुम्हाला कमी हेक्टरी रक्कम मिळते। आता कापणी पश्चात नुकसान जर झाल्यास, कापणीनंतर 14 दिवसानंतर वादळ, अवेळी पावसामुळे नुकसान झाल्यास तुम्हाला पैसे मिळतात। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे की आज पीक विमा जमा होणारे 14 जिल्हे कोणते असणार आहे। म्हणजे 3 टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे। पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार, दुसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार आणि तिसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार हे सविस्तर आपण बघूया। शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाने जाहीर केल्यानुसार खालील 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाचे काम सुरू आहे। जर तुमचा जिल्हा या यादीत नसेल तर तुमच्या खात्यात निधी जमा होणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, यादीमध्ये जर तुमचा जिल्हा आहे तर तुम्हाला पैसे 100% येणारच आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर आणि बीड। शेतकरी मित्रांनो, या 6 जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात पैसे पीक विम्याचे मिळणार आहे। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर म्हणजे या 5 जिल्ह्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विम्याची रक्कम मिळणार आहे। तिसऱ्या टप्प्यात सातारा, रायगड, रत्नागिरी। तिसऱ्या टप्प्यातील या 3 जिल्ह्यांना लवकरच म्हणजे 4 ते 5 दिवसात त्यांच्या खात्यात सुद्धा पैसे येणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, हे नवीन वर्ष शेतकऱ्यांसाठी खरोखर गोड असणार आहे। आता महत्त्वाचे मुद्दे जर बघितले तर महाराष्ट्र शासनाने खरीप 2024-25 साठी 2308 कोटी रुपयांचा पीक विमा निश्चित करून वाटप सुरू होणार आहे। आता अर्ज जर बघितला तर शेतकऱ्यांना स्वतःचा अर्ज करावा लागतो आणि त्यांची पावती डाउनलोड करावी लागते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, पावती डाउनलोड केल्यानंतर पीक विमा भरल्यानंतर तुम्हाला हा क्लेम दाखवावा लागतो। त्यानंतर तुम्हाला हेक्टरी किती रुपये मिळतील यावर ते निश्चित होते। आता शेतकरी मित्रांनो, हेक्टरी तुम्हाला किती रुपये मिळतील यावर सुद्धा प्रश्न उठत असेल तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झालेले आहे त्यांना 30 ते 40 हजारांच्या दरम्यान पैसे मिळणार आहे आणि ज्यांचे कमी आहे त्यांना सरसकट 17,500 रुपये तर मिळणारच आहे। व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। धन्यवाद।